मी आलो तोपर्यंत त्यांनी तुमच्याशी कोणाशी संवाद साधला? कुठली चर्चा नाही केली, काहीच नाही. आपण येऊन गेलो, व्हिडिओ व्हायरल झाला, गाडी लावायचे, बघायचे, हसून निघून जायचे. मग व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मॅनेजरनी सिक्युरिटी आमच्यापर्यंत पाठवला. तुमचे 2-3 माणसं मॅनेजरनी मध्ये चर्चेला बोलवलं. मग आम्ही 3-4 जण गेलो. मॅनेजरनी विचारलं तुमच्या अडचणी काय आहे, तुम्ही म्हणजे काय असं कशामुळे काय आहे, आम्ही सर्व सांगून दिलं. मॅनेजरने तिथं डायरेक्ट नाहीचा पाडा धरला. मी नवीन आहे, मला मागचं काही माहीत नाही, आणि जे काय असेल आम्ही कॉन्ट्रॅक्टरला काम तोडून देतो, काम आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून काढून घेतो. मग कोणते कामगार कामावर ठेवायचे, कोणते कामगार बाहेर काढायचे हे कॉन्ट्रॅक्टर बघतो. मग मॅनेजरला आम्ही तेव्हाच उत्तर पण केलं, ठीक आहे म्हणतो, आम्ही आज 15 वर्षापासून काम करतोय. आणि तुम्हाला आता जे ठेकेदाराने तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला जो व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओमध्ये ठेकेदार म्हणतो की तुम्ही व्हिडिओ बनवायला किंवा बाहेरचे लोक बोलवू नका असं बोलला ना? आणि अजून काय बोलला, म्हणजे काय चर्चा झाली? त्यांचं म्हणणं असं आहे का त्यांना कोणी बोलवलं होतं, युनियनवाले त्यांना ऍक्सेप्ट करत नाही. माझं युनियनची चर्चा झाली, तर त्यांना कोणी बोलवलं, त्यांचा मला फोन आला, माझ्याकडे 50,000 मागितले. आणि मग मी त्याला बोललो बाबा तुला का 50,000 देऊ, हे गरीब बाहेर बसले कामगार, मी यांना देईल त्यांना काय द्यायचे मी गरिबांसाठीच इथं. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत उल्लेख केला, म्हटलं तुम्हाला कोणाचा फोन आला होता, नाटे साहेब तुमच्या 50,000 मागितले. नाही दुसऱ्या व्यक्तीचा फोन आला होता मला. मी विषय टाकला, तर कोण होतं काय, त्यांनी विषय बदलून टाकला. कोणाचा नंबर आहे, कोणाचं नाव आहे हे काहीच सांगितलं. मग आता तुमच्या समोरच आपण आलो, त्यांना जा विचारतो, मग तिथं पळून गेले. नाही, आमचा विश्वास तुमच्यावर नाही. पण मग आता तुम्हाला काय वाटलं काय रे दादा, आता जर पैसे मागितले तर मग आता त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती, बरोबर? खोटं म्हणजे आपल्यात अविश्वास निर्माण करून देणं. आपण परत अशी व्यक्ती इथं येतो आणायची नाही, यांचा हा त्यांचा तोच उद्देश होता, गैरसमज निर्माण करायचा, का ते सेफ मध्ये राहिला. नाही, पण आता तुम्ही पाहिलं ना, जो तुम्हाला बोलला तो तर पळूनच गेला, इकडे आलाच नाही. आम्ही पण विचारणार आहे, आम्ही विचारणार आहे की तुम्हाला फोन कोणाचा आला होता, 50,000 कोणी हा तो नंबर द्या म्हणायचा, तो नंबर द्या. मी त्याला सांगितलं खंडणीचा गुन्हा दाखल कर. मी स्वतः नंबर, कोणाचं नाव काय सांगितलंय ते नाव द्या, नंबर द्या. आम्ही काय होतं हे असं काय कोणी यांना फोन करत नाही. विषय कसा असतो, तोडा फोडा राज्य करा, इंग्रजांचं तत्व वापरायचं आणि परत तुम्ही मला बोलवू नये हे कोण. मग आता मी आलोय तर माझ्याशी संवाद साधायचा होता ना, बरोबर की नाही? मला बोलायचं की तुम्ही माझ्याकडे पैसे मागितले, तिथे पळू गेले, असं होतं. मी जेव्हा घरी तुमचा फोन आला तेव्हा चर्चा झाली. मला घरातले म्हणत होते अरे बापरे तुमचा फोन आला, तुम्ही पैसे मागितले, असं तो व्हिडिओ पाहिला ना, तर ते म्हणे मग तुम्हाला राग का नाही आला? त्यांना मी काय सांगितलं माहिती आहे, म्हटलं एखाद्यावर राग आल्यावर चिडायला, त्याला शिव्या द्यायला ताकद नाही लागत, राग आल्यानंतर शांत बसायला ताकद लागते, शांत बसायला आणि त्याला शांत प्रत्युत्तर द्यायचं असतं या अशा पद्धतीने. कारण मला माझा राग, माझा इगो महत्त्वाचा नाही आहे, मला माझ्या ह्या कामगारांचं हित महत्त्वाचं आहे, यांचं भलं कशात आहे, यांचा विश्वास कशात आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी इथे पहाटे 6 वाजेलाच निघालो आहे आणि इथे मी 7:45 वाजेला तिथं त्या सिन्नरच्या गेटजवळ आलो आणि तिथून आता इकडे पोचलो आहे मी. आणि इथं येऊन मला त्यांना तोच जाब विचारायचा होतं की बाबा तुमच्याकडे पैसे कोणी मागितले, तो नंबर दाखवा, कोण आहे. कारण विनोद नाटे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कधीच्या असा तोडपाण्या करायचं काम करत नाही. आणि परत एकदा मी या माध्यमातून आव्हान करतो जनतेला, जर विनोद नाटेंनी कुठेही 1 रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला तर फक्त तुम्ही सबळ पुरावा सिद्ध करा. पूर्ण मी नागडा हिंडल पूर्ण महाराष्ट्रभर, ते पण फेसबुक लाईव्ह. अरे मी जेव्हा महाराष्ट्रभर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात करतो. मी भाषणांमध्ये जाहीरपणे सांगतो, मी जर कधी भ्रष्टाचार केला तर मलाही सोडू नका, माझी धिंड काढा, माझ्यावर गुन्हे दाखल करा, मलाही बरबाद करा. कारण प्रत्येक भ्रष्टाचाराबरोबर असंच झालं पाहिजे, अजिबात एकदम निषेध. 27 तारखेला मीटिंग झाली इकडं युनियन ऑफिसला डॉक्टर DL कराडांसमोर. तर ठेकेदारांनी तिकडं लिहून दिलं त्यांना 26 दिवस ड्युटी देईन, 1 तारखेपासून कामावर घेईन, आणि हे महिनाभर जे बाहेर बसलेले ना त्यांना अर्ध्या महिन्याचा पगार मी देईन. आणि तिकडं बोलणं झालं आणि इडं आल्या तर इडं येऊन लगेच शब्द बदलला, नाही 9च माणसं घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग परत युनियनचं बोलणं झालं तर ठीक आहे चालेल आपण करू.
तर मग त्यानंतर परत त्यांना फोन केला ठेकेदाराला, ठेकेदार परत म्हण नाही म्हणा आता तर 4च माणसं घेणार. मग आम्ही त्यांना सांगितलं म्हणलं आम्ही नाही कोणीच ते नाही याच्यात जाणार. काही ते घेणार नाही. ते काय आहे, थोडा राज्य करा हा. हे तत्व वापरून राहिले. म्हणजे तुम्ही आता किती जण बसलेले बाहेर? 28 जण. 28 जण, त्यातले 4 घेतो 5 घेतो, मग तुमच्या स्पर्धा होणार. हा. कुणी जायचं मध्ये, कुणी जायचं. आणि इथं प्रत्येकाला गरज आहे. हा पोरम आपण काय करू शकतो, जे जास्त गरजवंत आहे त्यांना पहिले पाठवू शकतो, परंतु इथं प्रत्येकालाच गरज आहे. सगळे गरीब आहे, हातावरचं पोट आहे, परंतु हे मॅनेजमेंट नालायकपणा करताय. कारण त्यांचं एकच तत्व आहे की यांना किती दिवस उपाशी राहतील. कारण एक दिवस महिनाभर भरला की त्यांना परत कुठेतरी रोजगार शोध नाही, कुटुंब कसं चालेल, घरात किराणा कसा येईल, म्हणून या मजबुरीचा फायदा घेत्या. परंतु या माध्यमातून माननीय पंतप्रधान साहेब बघा, हा हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कारखाना, हा HPCL हे भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला हा सर्वाधिक मोठा उद्योग आहे. महारत्न म्हणतात याला. आणि ह्याच कारखान्यामध्ये जर ही अशी कामगारांची दयनीय अवस्था असेल तर निश्चित मग देशात कुठे कुठल्या कामगारावर न्याय मिळत असेल सांगा बरं. जर भारत सरकारच्या प्रोजेक्टमध्ये उद्योगामध्ये कामगारांना अन्याय होतोय तेव्हा खाजगी उद्योगांमध्ये तर कामगारांवर गाड्या घालतील ना. म्हणून आता यांना न्याय नाही आहे, हा पूर्ण भारतातील कामगारांना न्याय आहे. म्हणून मी या माध्यमातून पूर्ण देशातील कामगारांना, नागरिकांना आवाहन करतो की ह्या कामगारांच्या पाठीशी उभे राहा. अरे हेच ते हात आहे जे तुमच्या घरामध्ये गॅस येतोय, तुम्हाला इंधन येत आहे, जे देशभर इंधन पुरवण्याचं काम हे हात करतात. आज तेच हात बेरोजगार आहे रे, रोजगार मागताय, त्यांच्या रोजगारासाठी इथं बसले. आणि काय मागितलं त्यांनी फक्त त्यांना 8 तासात जो पगार मिळतो आणि नंतर 4 तास जे ओव्हरटाईम केला जातो त्याचे पैसे मागितले रे. भिकारासारखा पावडा खाऊ घालता, सँडविच खाऊ घालता आणि त्याच्यामध्ये 4 तासाचं काम करून घेता. लाज वाटत नाही एकदम निषेध या अशा मॅनेजमेंटचा आणि अशा अधिकाऱ्यांचा. मी आता या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ईमेल करू. मी तुम्हाला सगळे डिटेल पाठवतो, रोज त्यांना ईमेल करा. आणि पूर्ण देशातील मी सगळ्या नागरिकांना, कामगारांना आवाहन करतो की ह्या कामगारांच्या पाठीशी उभे राहा. हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. तुमची एक कमेंट, तुम्ही केलेला शेअर यांना न्याय मिळवून देऊ शकतो. आणि यांच्यावरच अन्याय होतोय केंद्र सरकारच्या उद्योगामध्ये, तेव्हा सर्वसामान्य कारखाने तर कामगारावर अन्याय करतीलच. मग ते म्हणतील तो तर आमचा हक्कच आहे. निषेध असा एकदम. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो, भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो. आणि ज्या दिवशी 50,000चा विषय झाला ना, ठेकेदार बोलले ना, त्यांनी फोन केला 50,000 मागितले. त्या दिवशी ठेकेदारांनी असा सुद्धा विषय घेतला, असे लोक गेटवर बोलू नका, याच्यात कंपनीचं नाव खराब होऊ राहिलं, ब्रँडचं नाव खराब होऊ राहिलं. तुम्ही डायरेक्ट ब्रँडला हात घातला, अधिकाऱ्यांचं नाव खराब झालं, आमचंही झालं. आम्हाला नोटिसा दिल्या, ठेकेदारचं बोलणं. त्यांना नोटिसा देणार ना, त्यांना नोटिसा देतील ना त्यांच्यामुळे. पण इथं बसले, अरे आम्हाला का बोलवलं, आम्हाला का बोलवता असं म्हणण्यापेक्षा ह्या कामगारांना इथं गेटवर बसायची वेळ का आणली, त्या आम्हाला बोलवायची, त्यांच्यावर वेळच येऊ देऊ नका ना. त्यांच्यावर अन्याय करायचा आणि मग म्हणायचं यांना का बोलवलं. अरे या ना, यांच्याशी चर्चा करा, संवाद साधा आणि जा ना. अरे मी नेहमी सांगतो, कारखानदाराने बापाचं प्रेम द्या, कामगार त्यांना मुलाचं प्रेम देईल. परंतु जर तुम्ही कामगाराला सावत्र मुलाची वागणूक दिली तर हेच कामगार तुमच्या बोकांडी युनियन रूपी सावत्र बाप बोकांडी बसवतीलच ना. मग म्हणायचं कामगार युनियन लावता, मग युनियन लावली म्हणून काढून टाकायचं. अरे मग ती युनियन लावायची वेळ आणली कुठून, तुम्हीच आणली ना. 8 तास कामाच्या पगारामध्ये, 8 तासाच्या कामाच्या पगारामध्ये 12 तास काम करून घेता. पाण्या पावसात एक बसले. निषेध अशा सगळ्या मनोवृत्तीचा निषेध, अशा मानसिकतेचा निषेध. तुमचा तो व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणत होते 50,000 रुपये मागितले. मग आता बोलायचं माझ्याशी, संवाद साधायचा, मग तर पळून गेले तुम्ही कायसाठी. आणि जे बोलले ते तर काने निघून गेले. आणि ते दुसरे, त्यांना मी फार आग्रह केला, दुसरे ठेकेदार ते आले तर ते म्हटले मी बोललोच नाही, मला माहीतच नाही. चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. अरे विनाकारण कोणाची बदनामी करताना 10 वेळा विचार करा. मग हा आमचा जर याचा विषय होऊन जातो, मग तुमची कंपनीची लढाई राहील बाजूला. मग ही आमची भूमिपुत्र फाउंडेशन आणि एक वेगळीच लढाई सुरू होईल ना. कशासाठी आहे. आणि माझं एक तत्व आहे, गोळदिल्याने मरत असेल तर विष द्यायचं नाही. मी नेहमी शांततेची भूमिका ठेवतो.
निषेध. आणि आता या माध्यमातून या कंपनीतील सर्व ठेकेदारांना आणि ह्या मॅनेजमेंटला माझी एक विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही ह्या कामगारांबरोबर संवाद साधा, ह्या कामगारांचे काय प्रश्न आहेत समजून घ्या आणि यांना न्याय द्या. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान.